नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला आले होते. सो दिस वॉज माय लास्ट डे ॲट विंगस्टॉप आणि लास्ट डे म्हणून मी जास्तच लवकर उठून आवरून घेतलं आणि खूप जास्त एक्साइटमेंट होती. फर्स्ट टाइम असेल की मी शिफ्ट स्टार्ट होण्याआधी पोहोचलो, नाहीतर नेहमी 5-10 मिनिटं लेटच. घरून चहा पिऊन आलो होतो, पण एक लास्ट टाइम म्हणून कॉफी घेतलीच. त्या दिवशी मी खूप खुश होतो कारण आय वॉज लिव्हिंग दिस प्लेस ॲज अन इंजिनियर. आणि वाईट पण तितकंच वाटत होतं कारण अटॅचमेंट इश्यूज आहेत, पण जास्त खुश होतो कारण इट वॉज वर्थ द वेट, द स्ट्रगल, द स्लीपलेस नाईट्स, नो रिग्रेट्स. असो तर विंगस्टॉपमध्ये शिफ्टला असताना किंवा ऑन माय वे टू शिफ्ट मला बरेच फॉलोअर्स भेटायचे आणि ऑनेस्टली इतकं प्रेम बघून मला खूप छान वाटायचं. ऑब्व्हियसली काम हे कामच असतं, काम कधीही छोटं किंवा मोठं नसतं, पण डायरेक्शन क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. लोक विचारायचे जॉबचा काय सीन, नेक्स्ट प्लॅन काय आहे वगैरे, आणि तिथे मात्र मी हेजिटेट व्हायचो कारण आय नेव्हर वॉन्टेड टू इन्स्पायर एनीवन बाय जस्ट वर्किंग ॲट अ टेक अवे आफ्टर कमिंग फ्रॉम इंडिया इन्व्हेस्टिंग लॅक्स. आणि त्यात घरच्याने आपल्यावर इतका विश्वास ठेवला, अब्रॉडला पाठवलं, त्याचं काहीतरी फळ त्यांना मिळायलाच पाहिजे. ऑल्सो युके मध्ये जॉब मिळवणे स्पेशली फॉर इमिग्रंट्स इज रिअली टफ, आय नो, बट एक रिअलायझेशन होतं, पीएसडब्ल्यू विजासाठी जे 3 लाख आपण आणि आपल्या घरच्यांनी कसे ऍडजस्ट करून भरलेत हे आपल्यालाच माहिती. आणि इतके पैसे भरून जॉब अप्लायच नसेल करायचं, त्यापेक्षा पीएसडब्ल्यू घ्यायचाच नाही असं डोक्यात ठेवलं होतं. सो गिव्हिंग अप वॉज नेव्हर अन ऑप्शन. आणि मी रोज 10 to 15 जॉब ऍप्लिकेशन टाकायचे, शिफ्ट असो किंवा नसो. आणि मी कोणती मेथड किंवा प्रोसिजर यूज केली ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल. सो चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, इधर शिफ्ट नाही तर ऑफिस व्लॉग मध्ये. बाय.